नमस्कार, मी प्रवीण नरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा आणखीन निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आणखीन पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आत्ताच तुम्हाला आणखीन जून महिन्याचे पैसे मिळाले होते, तर जून महिन्याचे तुम्ही आता आणखीन 1500 रुपये काढले नसतील बँकेतून, तर आत्ता लगेच आणखीन पुन्हा एकदा पैसे आणखीन यायला सुरुवात झालेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट आणखीन आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आणखीन घेण्यात आला आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. पटापट सर्व महिलांनी आणखीन लाईक करून द्यायचे. पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी लाईक करा. ज्या माता भगिनींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जून महिन्याचे पैसे मिळणार आहे. आणि ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले त्यांना पुन्हा एकदा ठिकाणी पैसे मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पुराव्यासहित बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणून पटापट सर्वांनी लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात लाडकी बहीण योजनेबाबत, ते सर्व तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर्व अपडेट तुम्हाला मी या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, सर्वात अगोदर मी ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती देतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. भरपूर अशा महिला की ज्यांना जूनचे पैसे मिळाले नाही आहे, तर त्या बहिणींना जूनचा हप्ता ठिकाणी आता मिळणार आहे. कशाप्रकारे मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार आहे त्या अगोदर मी समजून सांगतो. त्यानंतर ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले त्या बहिणींना आता ठिकाणी हप्ता मिळणार आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर ज्यांना पैसे मिळाले नाही त्याबद्दल ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी काय निर्णय घेतलेला आहे त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. तर बघा, यामध्ये काय झालं, भरपूर अशा महिला होत्या ज्या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत. भरपूर अशा महिला ज्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, तर त्यामुळे त्या महिलांना ठिकाणी यादीमधून काढण्यात आलं आहे. आता या ज्या महिला अपात्र होत्या त्यांना ठिकाणी यादीमधून काढण्यात आलं, वगळण्यात आलं. पण ज्या पात्र महिला होत्या त्यांनासुद्धा ठिकाणी वगळले गेलेले आहे. त्यामुळे भरपूर महिलांना जून महिन्याच्या ठिकाणी हप्ता मिळाला नाही आहे, जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. तर आता ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे, कारण त्या पात्र होत्यात, सर्व निकषामध्ये त्या बसत होत्यात, त्यांच्याकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न होतं, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही आहे. हे निकष होते, हे निकष त्यांनी पूर्ण केले. पण तरीसुद्धा त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये त्यांचं जे नाव होतं ते नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. आता यामुळे काय झालं, भरपूर महिला ठिकाणी अपात्र झाल्या आणि भरपूर महिला अपात्र झाल्यामुळे ज्या पात्र महिला होतात त्यांनासुद्धा यादीमधून काढण्यात आलं. म्हणजेच या महिलासुद्धा अपात्र झाल्या आहेत आणि त्यामुळेच त्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. तर आता ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे त्यांनी काय करायचं हे अगोदर समजून घ्या. तर ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले नाही आहे त्यांनी सर्वात अगोदर एक काम करायचे की ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची. ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. वेबसाईटला गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून तुम्हाला ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन झाल्याच्यानंतर एक यादी येईल, त्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला जर का दिसलं तर समजून जायचं आहे की तुमचं नाव यादीमध्ये आहे, तुम्ही या ठिकाणी पात्र आहात. पण जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्ही समजून जायचं आहे की तुम्हाला ठिकाणी अपात्र केलं गेलं आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेला आहात हे तुम्हाला समजून जायचं आहे. हा सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच भरपूर अशा महिला की ज्या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत त्यांना यादीमधून वगळण्यात आलेलं आहे. आता ज्या महिलांना यादीमधून वगळण्यात आलं, ज्या महिला ठिकाणी अपात्र झाल्या आहेत, आता त्या महिलांनी काय करायचं, तर सर्वात अगोदर तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे चेक करायचं. हे चेक केल्याच्यानंतर जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे असं की तुम्हाला पुन्हा एकदा ज्या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेला होता त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पुन्हा एकदा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. पुन्हा एकदा ठिकाणी नव्याने ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, कारण तुमचं नाव यादीमधून काढण्यात आलं आहे. यामध्ये तुमची चूक नव्हती. या ठिकाणी जर बघितलं तर सरकार थ्रू काही ज्या महिला होत्या ज्या अपात्र होत्या त्यांना काढताना तुमचंसुद्धा नाव काढण्यात आलेलं आहे. म्हणून सरकारमुळे ह्या ठिकाणी चूक झाली आहे, तर याचं नुकसान तुम्हाला भोगावं लागत आहे. तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळत नाही आहे. मग आता तुम्हाला जर का पैसे हवे असतील
तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरावा लागेल आहे. आणि जर का आता तुम्ही जर बघितलं तर नव्याने ठिकाणी फॉर्म भरण्याची जी डेट होती त्या ठिकाणी बंद झाली आणि नवीन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटसुद्धा ठिकाणी बंद केली गेली आहे. ही सुद्धा अडचण या ठिकाणी येत आहे. पण आता ज्या महिलांचं नाव बघा, ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांनी एक काम करायचं की पहिले यादीमध्ये नाव बघायचे. तर यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, भरपूर अशी महिला की ज्यांचं नाव यादीमध्ये आहे, ज्यांचं नाव यादीमध्ये आहे पण तरीसुद्धा त्यांना पैसे आलेले नाही आहे. मग त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी एक काम करायचं आहे की सर्वात अगोदर तुमचं नाव यादीमध्ये चेक करायचं आहे. यादीत नाव असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमच्या बँकेत जायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला आधार लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. जर का तुमचं आधार लिंक असेल तर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की आमचं आधार लिंक आहे. आणि जर का तुमचं आधार लिंक असेल तर तुम्ही पुन्हा एकदा काय करायचं आहे, KYC करून घ्यायची आहे. कारण की KYC झालेली नसेल. एक तर 2 अडचणी येत आहेत. ज्यांचं नाव यादीमध्ये आहे त्यांना एक तर या ठिकाणी KYCची अडचण येत आहे किंवा आधार लिंक नाही आहे, त्यामुळे त्यांना पैसे येत नाही आहे. कारण हे पैसे डायरेक्ट तुम्हाला थेट तुमच्या अकाउंटवर पाठवले जातात, थेट तुमच्या अकाउंटवर येत असतात. त्यामुळे भरपूर महिलांना ह्याचा लाभ मिळतो. पण जर का तुमचं आधार लिंक नसेल, KYC झाले नसेल तर सरकार तरी तुमच्या अकाउंटवर कशा ठिकाणी पैसे पाठवणार, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना त्याविषयी माहिती दिली. आता ज्या बहिणींना जुलैचा हप्ता हवा आहे त्यांना काय करायचं आहे, तर बघा, ज्या बहिणींना या ठिकाणी जुलैचा हप्ता हवा आहे, कारण आता तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे, आता तुम्हाला ठिकाणी जुलैचा हप्ता मिळणार आहे. हा जुलैचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय, तर याच महिन्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे. आता या महिन्यामध्ये तुम्हाला जर हे पैसे हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की जी मी तुम्हाला ठिकाणी डेलीची माहिती देत असतो ती तुम्हाला बघत चालायची आहे. कारण की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सरकारतर्फे या ठिकाणी मोठी अनाउन्समेंट केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचा बदल केला जाणार आहे आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता ठिकाणी जुलैचे पैसे दिले जाणार आहे. आणि हे पैसे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची अनाउन्समेंट केली जाणार आहे. कारण की विचार करा, सरकारने तुम्हाला जूनचा हप्ता जुलै महिन्यामध्ये दिला आणि जुलैचा जो हप्ता आहे जर या ठिकाणी पुन्हा एकदा लांब नेऊन टाकला तर भरपूर महिला ठिकाणी नाराज होतील. म्हणून सरकारला नाराज करायचं नाही आहे. म्हणून तुम्हाला जुलैचासुद्धा हप्ता याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे. म्हणजेच या महिन्याच्या आधी, म्हणजे हा महिना संपेच्या तुम्हाला पैसे मिळणार आहे. आणि याबाबत जर तुम्ही अपडेट बघितली तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची तुम्हाला ठिकाणी अनाउन्समेंट केली जाणार आहे. ठीक आहे, तर ही तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती. भरपूर महिलांना ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे आणि भरपूर महिलांना 3000 रुपये मिळणार आहे. तर पटापट सर्वात अगोदर सर्व महिलांनी लिहून पाठवा की तुम्हाला जून महिन्याचे 1500 मिळाले की 3000 रुपये मिळाले. हे पटापट सर्व बहिणींनी लिहून पाठवा. जर का तुम्हाला 1500 मिळाले असतील तर लिहून पाठवा, सर मला ठिकाणी 1500 रुपये मिळाले. जर का तुम्हाला 3000 मिळाले असेल तर लिहून पाठवा, सर मला ठिकाणी 3000 रुपये मिळाले आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे. आणि ज्या बहिणींना कर्ज हवं, आता भरपूर अशा महिला की ज्यांना कर्ज हवं, तर ज्या बहिणींना कर्ज हवं त्या बहिणींनी काय करायचं आहे, तर ज्या बहिणींना कर्ज हवं त्यांनी अगोदर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला ठिकाणी कर्ज हवं आहे. आता कर्ज तुम्हाला किती हवं आहे, 50,000चं हवं आहे की या ठिकाणी 1,00,000चं हवं आहे की 30,000चं हवं आहे, हे तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. भरपूर महिलांना म्हणताय की सर मला 30,000चं कर्ज हवं आहे. भरपूर महिला म्हणताय सर मला ठिकाणी 50,000चं कर्ज हवं आहे. मग नेमकं तुम्हाला किती कर्ज हवं आहे हे तुम्हाला अगोदर कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी कर्ज वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी काही प्रोसेस असते. ती प्रोसेस म्हणजेच काय, तर तुम्हाला ठिकाणी फॉर्मसुद्धा भरावा लागणार आहे. मग फॉर्म कसा भरायचा, कोणकोणत्या क्रायटेरिया असणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी निकष असतील, कोणकोणते नियम असतील, कोणकोणते अटी असतील, हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस नियम काय होते, तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणतेही 4 चाकी वाहनं नको आहे हे सांगितलेलं होतं. तुमच्याकडे कोणीही सरकारी नोकरीला नको आहे हे सांगितलेलं होतं. तर जेव्हा तुम्ही ह्या निकषामध्ये बसतात तेव्हाच तुम्हाला ठिकाणी पैसे येतात. जर का तुम्ही ह्या निकषामध्ये बसत नाही तर तुम्हाला सरसकट अपात्र केलं जात आहे. भरपूर महिला ठिकाणी अपात्र केल्या गेल्या आहे. तुम्हालासुद्धा ठिकाणी अपात्र केलं जात आहे जर का तुम्ही ह्या निकषामध्ये बसत नसाल तर. ठीक आहे, तर अशा ठिकाणी नियम आहे. त्याचप्रकारे कर्ज घेण्यासाठी सुद्धा काही नियम आहे. ते नियम जर का तुम्ही पूर्ण केलं असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार आहे. नाहीतर सर्वच महिला म्हणतील की सर मला ठिकाणी कर्ज पाहिजे, सर मला ठिकाणी 50,000 रुपये पाहिजे. मग सरकार की प्रत्येक महिलांना ठिकाणी 50,000 देईल का, तसं नाही आहे. काही नियम आहे, काही अटी आहे, त्या जर का तुम्ही पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला कर्ज मिळणार आहे. त्यासाठी प्रोसेस आहे. तुम्ही फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे. तुम्हाला कर्ज घेण्यासाठी पूर्ण ठिकाणी मदत केली जाणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही काळजी करू नका. आणि नव्याने फॉर्म भरण्यासाठी जी वेबसाईट त्या ठिकाणी बंद केली आहे तर त्या वेबसाईट चालू करण्यासाठी सुद्धा ठिकाणी पाठपुरावा केला जात आहे. लवकरच ती वेबसाईट या ठिकाणी सुरू केली जाईल. यासाठी तुम्हालाही प्रयत्न करायचे. फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर ठिकाणी नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी दिली पाहिजे. ठीक आहे, तर पटापट सर्वांनी लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.